नमस्कार. आजपासून आपण डॉक्टर गौरी सुहास नामजोशी लिखित नाममहिमा हे पुस्तक वाचायला घेतो आहोत. मनोगत. वारकरी संतांनी अभंग वाङ्मयात वर्णिलेला नाममहिमा या विषयावर मी PhD पदवीसाठी प्रबंध लिहिला आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची पदवी मला मिळाली. माझं सर्व शिक्षण या विद्यापीठातच झालं. प्रबंध लेखनामुळे माझ्या औपचारिक शिक्षणाला पूर्णता लाभली असं म्हणावंसं वाटतं. हा प्रबंध मी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मुंबई आणि पुणे इथल्या मराठी विभागाचे प्रमुख आणि पुणे इथल्या सर्व विद्यापीठ विभागाचे समन्वयक डॉक्टर विलास खोले यांच्या मार्गदर्शनानुसार लिहिला. त्यांनी मला BA, MA, MPhil या सर्व अभ्यासक्रमांच्या काळात शिकवलं होतं. त्यामुळे माझं PhD यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण होणं हा मी एक आनंदाचा योग मानते. प्रस्तुत प्रबंध पाहिल्यावर काही अभ्यासकांनी या प्रबंधाला ग्रंथरूप द्यावं असं सुचवलं. प्रबंधाचे परीक्षक डॉक्टर रा नासिराबादकर आणि डॉक्टर उषा देशमुख यांनीही आपल्या अभिप्रायात अशा स्वरूपाच्या सूचना केल्या होत्या. साहजिकच हा विचार मनात घोळत राहिला आणि यथावकाश प्रबंधाचं पुस्तक करायचं असा मी निर्णय घेतला. नामाविषयी लिहिलेले 30-40 मराठी ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. तथापि हे सर्व ग्रंथ संतांच्याच अभंगवाणीवर आधारित आहेत असं नाही. शिवाय अभंगवाणीवरील ग्रंथ केवळ नामविषयक महात्म्य सांगणारेच आहेत असंही नाही. त्यामुळे वारकरी संतांनी अभंग वाङ्मयात वर्णिलेला नाममहिमा हा विषय ग्रंथरूपाने वाचकांपुढे मांडावा असं माझ्या मनात आलं आणि सर्वांच्या सहकार्यांनी ही इच्छा आज पुरी होत आहे. आधुनिक काळात नामसाधनेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयासंबंधी ग.वी. तुळपुळे, श.गो. तुळपुळे, कामत चंदगडकर, जयंत आठवले, वामनराव पै, K.V. बेलसरे यासारख्या विविध अभ्यासकांचे दर्जेदार ग्रंथ उपलब्ध आहेत. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची नामाची विशेषत्वाने प्रेरणा देणारी नित्य प्रवचनं महाराष्ट्रात घरोघरी पोचलेली आहेत. अशा ग्रंथांमधून सांगितलेल्या नामभक्तीला जर वारकरी संतांच्या अभंगवाणीतून दिलेल्या डोळस भक्तीची, संतांच्या अनुभवाच्या दृष्टीची जोड मिळाली तर ती नामभक्ती भक्ताला अधिक जाणतेपणाने करता येईल असा विचार करून नाममहिमा या प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे. अर्थात संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ ह.भ.प. आदरणीय देगलूकर महाराज यांचं श्री ज्ञानदेव हरिपाठ विवरण अर्थात भक्तिशास्त्र, एकनाथी हरिपाठ विवरण आणि नारद भक्तिसूत्र विवरण हे तीनही ग्रंथ नामभक्तीवर प्रकाश टाकणारे आहेत आणि भक्तीचा सखोल अभ्यास करणाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करणारे आहेत. हा ग्रंथ लिहिताना मी माझा भर मुख्यत्वे संत वचनावर ठेवला आहे. त्यासाठी सर्व वारकरी संतांची अभंगरचना वाचण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते. पुन्हा पुन्हा वाचावं तो नवनवे कळत जाते असा अनुभव आला. हा अनुभवच या ग्रंथाच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला आहे. या ग्रंथात जर काही घेण्याजोगं असेल तर ते सारं काही संतांचं आहे. ज्या उणीवा आहेत ते माझ्या आहेत अशी माझी भावना आहे. माझ्या प्रबंधाला R.G. लिमये पारितोषिक मिळालं. तसंच भू. नाना महाराज साखरे पुरस्कार देखील मिळाला. त्यामुळे माझं मनोधैर्य वाढलं आणि प्रस्तुत ग्रंथरूप सिद्ध करायला मला उत्साह आला. माझ्या मार्गदर्शकांनी प्रबंधाला ग्रंथरूप देतानाही वेळ काळाचं कोणतंही बंधन न ठेवता आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे येणाऱ्या बंधनांचा बाऊ न करता मला सर्वतोपरी सहकार्य केलं. त्यांचे ऋण माझ्या मनात सदैव राहतील. डॉक्टर रा नासिराबादकर आणि प्राध्यापिका डॉक्टर उषा देशमुख यांनी प्रस्तुत ग्रंथाची पाठराखण केली आहे. तीबद्दल त्यांचे मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. प्रबंधाला ग्रंथरूप देताना कराव्या लागणाऱ्या विविध प्रक्रिया श्री M.R. घळसासी यांनी अगदी मनापासून केल्या आहेत. प्रतिमा प्रकाशनचे श्री अरुण पारगावकर यांनी प्रस्तुत ग्रंथ प्रकाशनासाठी स्वीकारला आणि अतिशय अल्पावधीत ग्रंथ साकार केला याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. माझे यजमान श्री सुहास नामजोशी, मुलगा श्री अमोल, सासूबाई श्रीमती कुमुदिनी नामजोशी आणि इतर कुटुंबीय यांनी दिलेलं पाठबळही महत्त्वाचं आहे. माझी मुलगी सौ उमा व जावई
श्री अजित बापट हे अमेरिकेत राहत असले तरी माझ्या प्रबंधाचा ग्रंथ व्हावा यासाठी त्यांनी अखंड पाठपुरावा केला हे नमूद करायला हवं. पुण्यातील नामवंत आणि लोकप्रिय प्रवचनकार आदरणीय सौ कल्याणी नामजोशी यांनी या ग्रंथाला आपल्या सिद्ध हस्तलेखणीने पुरस्कार लिहिला. त्यामुळे या पुस्तकाची प्रतिष्ठा निश्चितच उंचावली आहे. हे पुस्तक प्रसिद्ध करताना मला उच्च शिक्षण घ्यायला प्रेरित करणारे माननीय श्री श्री द जळूकर सर आणि माझी बहीण सौ जयश्री मेंदळे यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला राहत नाही. माझे मातापिता कै सौ विजया व कै मधुसूदन दीक्षित, माझे सासरे कै वसंतराव नामजोशी, कै पुरुषोत्तम बाळूमामा गोडबोले यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. या सर्वांचं पुण्यस्मरण करून मी माझं मनोगत पूर्ण करते. सौ गौरी सुहास नामजोशी. पुरस्कार. यज्ञानाम जप यज्ञोस्मी असं भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने आपलं विशेष स्थान स्वरूप प्रकट करताना म्हटलं आहे. मी जसा पर्वतामध्ये हिमालय आहे, नद्यांमध्ये भागीरथी आहे, तसा यज्ञ प्रकारांमध्ये जपयज्ञ आहे, म्हणजे नामस्मरणामध्ये आहे, नामाच्या वारंवार आवर्तनाने सिद्ध होणाऱ्या जपामध्ये आहे. ज्ञानासाठी, ज्ञानमार्गासाठी, समाज प्रबोधनासाठी ज्यांनी अवतार घेतला ते ज्ञानदेव आणि नाममहात्म्य सगुणाची गोडी, भक्तीची परिसीमा ज्यांच्या अंतःकरणात वास करून होती ते नामदेव. नामाचे महात्म्य भारतभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच ज्यांचा अवतार आहे असे नामदेव. ज्ञानदेव नामदेव दोघेही समकालीन. ज्ञानदेवांसारख्या परवैराग्यशील पुरुषाला ज्याच्या भक्तीचं आकर्षण सर्व काळ वाटत राहिलं, इतकं की नामदेवांचा सहवास कधी अंतरावा असं ज्ञानदेवांना चुकूनही वाटलं नाही. निवृत्तीनाथांपासून मुक्ताबाईपर्यंत सर्वांना नामदेवांचं प्रेम अत्यंत उत्कटतेने होतं. त्याचाच परिपाक या सर्व संतांच्या समाधी सोहळ्याचे साक्षीदार संत नामदेव आहेत. नामदेवाने नामस्मरणाचं कीर्तन, स्मरणभक्तीचं महत्त्व गाताना म्हटलं आहे, आकाराला देव नामरूपा आला, म्हणून स्थापिला नामवेदी. देवाने सगुण साकाररूप घेतलं. तो चराचर विश्वात भरून राहिला, पण त्याचं स्मरणाचं विशेष स्थान त्याने त्याच्या नामरूपाने विश्वाच्या निर्मितीपूर्वीच प्रकट करून ठेवलं. ते आहे ओंकार. परमात्म्याचं नामही ओंकार, रूपही ओंकार आणि नामरूप काल यांच्या अतीत असलेलं प्रतीकरूपाने स्वीकारलेलं सर्व काही ओंकारच. मुंडकोपनिषदामध्ये परमात्म्याच्या ओम स्वरूपाचं वर्णन करताना ऋषी म्हणतात, प्रणवो धनुः शरो यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रत्येन वेद्धव्यम शरवंतन्मयो भवेत. परमेश्वराचं वाचक प्रणवच जणू धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि परमात्मा लक्ष्य आहे. प्रमादरहित साधकाद्वाराच या लक्ष्याचा वेध घेतला जाऊ शकतो. त्याकरता हे साधका, तो बाण जसा लक्ष्याशी तन्मय होतो तसा तूही ब्रह्माशी तन्मय हो. परमात्म्याचं नाम हेच त्याला प्राप्त करण्याचं साधन आहे. जो त्रिकालातीत आहे, सर्वम ही एतत् ब्रह्म, हे संपूर्ण जगत ब्रह्म आहे, यापेक्षा अन्य नाही. त्यामुळे ह्या सर्व ब्रह्मांडाला नव्हे, अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून त्याच्या पलीकडे शिल्लक राहिलेला आहे तो प्रणव म्हणजे ओंकारच. नामाचं महात्म्य प्रकट करताना संत नामदेवांनी म्हणूनच म्हटलं आहे, परमात्म्याने प्रजोत्पत्ती यज्ञासहित केली, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा. इतकं यज्ञाचं महत्त्व सृष्टीबरोबर अविभाज्यपणे आहे. त्यामुळे देव जेव्हा नामारूपाला आला तेव्हाच त्याने नामरूपी यज्ञविधी स्थापन केली आहे. ती यज्ञविधी नामाची आहे, त्यामध्ये आहुती जपाची आहे. तो जप कसा याचं वर्णन योगदर्शनामध्ये पतंजलीने केलं आहे. ते कुणाही भक्तिमार्गीयाला थेट भेटणारं आहे. तज्जपहा तन्वतद अर्थभावतम. तोच जप खरा जो अर्थभावाने सहित केला जातो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, या नामवेदीच्या ठाई हवनद्रव्य आहे जप. असं नाममहात्म्य मोठं विलक्षण आहे. ते आसेतू हिमाचल संतांनी गायलं आहे. डॉक्टर गौरी नामजोशी यांनी प्रबंधासाठी विषयही नाममहात्म्य म्हणजे नामाचा महिमा असाच निवडलेला आहे. प्रबंधाचं ग्रंथरूप साकारत आहे. या ग्रंथात 5 प्रकरणं आहेत. त्यामध्ये उपसंहारही अंतर्भूत आहे. पहिल्या प्रकरणात भक्तीच्या स्वरूपाविषयी विवेचनाने सुरुवात झाली आहे. त्यानंतर नामाची वैशिष्ट्य आणि वारकरी संतांची नामाच्या ठाई असलेली निष्ठा, भाव, महात्म्य, फल वगैरे अनेक विषयांचा समाचार घेतला आहे. आणि शेवटी उपसंहार असं या ग्रंथाचं प्रारूप आहे.
ग्रंथ व्यासंगाने संपन्न झाला आहे. संदर्भ चौफेर आहेत. विषयाचं वर्गीकरण आणि बारकावा उल्लेखनीय आहे. भाषाशैली उत्तम आहे. साधी, सरळ, सुटसुटीत वाक्यरचना आहे. त्यामुळे वाचकांना विषय रोचक वाटतो. वारकरी संतांबरोबरच धारकरी संत रामदासांच्या संदर्भाचा विचार सारख्याच वजनाने मांडला आहे. हे या प्रबंध ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. अत्यंत मेहनतीने प्रबंध साजरा केला आहे. ही कामगिरी निश्चितच प्रशंसनीय आहे. डॉक्टर गौरी नामजोशी यांनी अशीच वाङ्मयीन सेवा उत्तरोत्तर करावी. विषय अनेक आहेत ज्यावर त्यांना कार्य करता येईल आणि त्यांनी पूर्वीही काही विषयावर काम केलेलं आहे. भविष्यकाळात कार्य आणि यशाकरता सदिच्छा व्यक्त करून लेखणीस विराम देते. सौ कल्याणी माधव नामजोशी. प्रस्तावना. डॉक्टर गौरी नामजोशी यांच्या नाममहिमा या ग्रंथाला प्रस्तावना लिहिताना मला विशेष आनंद होत आहे. त्यांनी BA पासून सर्व शिक्षण प्रयत्नपूर्वक आणि चिकाटीने पार पाडलं. त्यांची विनम्रता, अभ्यासवृत्ती आणि संत साहित्याविषयीचा ओढा यांचा अनुभव मला गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रत्ययाला येत राहिला आहे. वारकरी संतांनी वर्णलेला नाममहिमा हा विषय त्यांनी प्रबंधासाठी निवडला हा काही केवळ योगायोगाचा भाग नाही. त्या स्वतः भगवत भक्त आहेत. इतकेच नव्हे तर वारकऱ्यांसमवेत त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारीही अनेक वेळा केली आहे. नामभक्तीचं महात्म्य त्यांना अंतःकरणापासून प्रतीत झालेलं आहे. त्यामुळे सुमारे 4 शतकातील नामगौरवाचा मागोवा घ्यावा आणि तो आजच्या 21व्या शतकातील वाचकांपुढे मांडावा असं त्यांना मनापासून वाटलं. आजची समाजाची एकंदर परिस्थिती कमालीची गोंधळल्यासारखी झाली आहे हे आपण सर्वजण जाणतोच. अत्याधुनिक जीवनपद्धतीमुळे दारात हात जोडून उभी असलेली सर्व भौतिक सुखं, विविध प्रकारच्या शैक्षणिक संधीचा लाभ झाल्यामुळे अखंड परदेश गमनाचा होणारा लाभ आणि जागतिकीकरणाच्या प्रचंड लाटेत हरवत चाललेली परंपरा यामुळे सर्वसामान्य माणूस भ्रांत चित्त झाला आहे. काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, आपल्याला काय हवं आहे आणि ते कसं मिळवावं अशा प्रश्नाने तो भांबावला आहे. त्यातच प्रत्येक नवी पिढी नवा विचार, नव्या जीवनकल्पना, स्वातंत्र्याचा नवा उद्घोष करत पुढे येत आहे. हक्काची प्रखर जाणीव आणि कर्तव्याचा पडलेला सोयीस्कर विसर यामुळे माणसाच्या मनापुढली प्रश्नचिन्ह वाढतच चालली आहेत. समाज घटकात जे परस्पर प्रेम, जिव्हाळा आणि आत्मीयता आवश्यक आहे असं आजवर वाटत होतं ती लोप पावत चालल्याची ही बोज समंजस माणसाला अस्वस्थ करत आहे. सेवा, त्याग, परोपकार, श्रद्धा, प्रेम, मैत्री आणि परस्परांवरचा विश्वास या मूल्यांविषयी बोलणं शक्य होत नाही. सत्ता, स्वार्थ आणि तज्जन्य शोषण नित्य वाढत आहे. या परिस्थितीत सामान्य माणूस बावरला आहे, हताश आणि उदास झाला आहे. माणसाची पारंपरिक श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करण्यातच समाधान मानणाराही एक गट कार्यरत आहे. त्यामुळे श्रद्धा आणि भक्ती यांचा अंगीकार करण्यात काही चूक तर होत नाही ना असाही एक संभ्रम उत्पन्न झाला आहे. अशा भांबावलेल्या समाजाला नाममहिमा या ग्रंथाचा चांगला उपयोग होऊ शकेल अशी माझी भावना आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरामध्येही टिकून राहिलेलं संत साहित्य आणि त्यातील भक्तिभाव या ग्रंथाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसमोर येत आहे. या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय नामभक्ती हा आहे. जगाच्या आरंभापासून सुजाण मानवाच्या मनात ईश्वराविषयीची श्रद्धा आणि तिथून स्फुरणारी भक्तिभावना अखंड नांदते आहे. या भक्तिभावनेचे अनेक आविष्कार पाहायला मिळतात. वेगवेगळ्या धर्मानुसार, पंथानुसार संत सत्पुरुषांना घडलेल्या साक्षात्कारांच्या वेगवेगळ्या स्वरूपाचं प्रतिपादन घडत आलं आहे. ज्याला जे स्वीकारावंसं वाटलं त्याचा त्याने स्वीकार केला आणि त्यातून भक्तीचे पंथोपंथ स्थिरावले, उपासना पद्धती रूढ झाल्या. आपल्याकडे वेदोपनिषदापासून आणि पाश्चात्यांकडे ख्रिस्तपूर्व कालापासून ईश्वराराधनेचे विविध मार्ग रूढ झालेले इतिहासावरून आपण जाणतो. परंतु हा सर्व तपशील सोडला, तदनुषंगिक चर्चा चिकित्सा बाजूला ठेवली तरी एक गोष्ट सदैव सनातन सत्य म्हणून कायम राहिलेली आहे आणि ती म्हणजे अनन्य भावाने कोणत्याही स्वरूपात असणाऱ्या परमेश्वराला आठवणं, निरभिलाष मनाने भगवंताचं नाव घेणं, त्याची आळवणी करणं. जगातल्या कुठल्याच धर्मपंथाचा या क्रियेला विरोध नाही. निवृत्तीनाथांपासून निळोबापर्यंतच्या सर्व वारकरी संतांनी याच नामभक्तीचा सर्वात सुलभ म्हणून उल्लेख केलेला आहे. भगवंताची भक्ती करण्याचा इतका सोपा मार्ग दुसरा नाही.
यासाठी कष्ट पडत नाहीत, खर्च येत नाही, वेगळा वेळ काढावा लागत नाही आणि यापासून दुसऱ्या कोणाला उपद्रवही होत नाही. याचा लाभ मात्र भक्ताला होतो. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन सकल संतांनी माणसांना हर तऱ्हेने हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर गौरी नामजोशी यांनी संतांचं हे सांगणंच सार रूपाने आपल्या ग्रंथात साधार मांडलं आहे. या ग्रंथातून त्यांच्या अभ्यासाचा प्रत्यय ज्याप्रमाणे येतो त्याचप्रमाणे त्यांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या नामभक्तीचं मोठेपणही ध्यानात येतं. हा ग्रंथ जेवढ्या वाचकांच्या हाती पडेल त्यांना तो केवळ आपल्या आपत्कालीच नव्हे तर नित्य आधार वाटेल असा विश्वास वाटतो. श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. भक्ती ज्ञानात आणि ज्ञान उत्कट भक्तीत परिणत होतं असा संत महंताचा अनुभव आहे. नामभक्तीच्या आधारे साधकाला आत्मोन्नती साधताना हा ग्रंथ वाचायला म्हणून उपयोगी ठरू शकेल. समाजात श्रद्धा आणि सद्भावना यांची वाढ जेणेकरून होईल अशी ग्रंथनिर्मिती गौरी नामजोशी यांच्या हातून यानंतरच्या काळातही व्हावी ही सदिच्छा. विलास खोले. प्रकरण पहिलं. भक्तीचं स्वरूप. भारतीय माणसाची जीवनदृष्टी, त्याला पडणारे प्रश्न, त्याची जीवनपद्धती, त्याची मानसिकता, जीवनाचा तो लावत असलेला अर्थ इत्यादींमधून परमार्थाकडे वळण्याच्या माणसाच्या प्रेरणा कोणत्या आहेत ते उमगतं. माणूस परमार्थाकडे का वळतो? त्यामागे सृष्टिकर्त्याविषयी जिज्ञासा, अपूर्णतेची जाणीव, सुखाचा शोध, नरदेहाचं सार्थक, मृत्यूची जाणीव आणि अशा स्वरूपाच्या इतरही काही प्रेरणा असतात. सृष्टिकर्त्याविषयी जिज्ञासा. जिज्ञासा हे सर्व ज्ञानाचं मूळ आहे. माणसाला असलेल्या सृष्टीविषयक जिज्ञासेतून वैज्ञानिक शास्त्र जन्माला आली आहेत. ही सृष्टी कुठून उत्पन्न झाली? तिची निर्मिती कोणी आणि कशी केली असेल? तिचं चलनवलन कसं चालत असेल? सृष्टीचं गूढ जाणून घेण्याविषयी ऋग्वेद कालापासून माणसाच्या मनात जिज्ञासा वसत आली आहे. समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथात ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारले असे विचारून सृष्टीच्या कर्त्याविषयी एक प्रकारे जिज्ञासाच व्यक्त केली आहे. संत तुकाराम म्हणतात, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजनो चुको नका. माणसाच्या जिज्ञासेचं उत्तर या अभंगात सांगून तुकाराम माणसाला परमार्थाकडे वळवतात. भगवद्गीतेतील जिज्ञासू भक्ताचं लक्षण सांगताना ज्ञानदेव म्हणतात, जिज्ञासो तो जाणावयाची लागी भजे. अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मात्याला जाणून घेण्यासाठी माणूस परमार्थाकडे वळण्याची शक्यता असते. अपूर्णतेची जाणीव. आपण अपूर्ण असल्याची जाणीव माणसाला अगदी पुरातन कालापासून आहे. ज्ञान, स्वातंत्र्य, सुख, प्रेम, विकास, सद्गुण या सर्वच बाबतीत त्याला आपली अपूर्णता जाणवत असते. जी जी विशिष्ट अपूर्णता माणसाला जाणवते ती दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे काही इच्छा पूर्ण होतात आणि काही अपूर्ण राहतात. त्याबरोबरच अनेक नव्या इच्छा, आकांक्षाही निर्माण होतात. अर्थात अपूर्णता कायमच राहते. याप्रमाणे अपूर्णतेकडून पूर्णतेकडे अशी माणसाची हजारो वर्षे वाटचाल सुरू आहे. पूर्णत्व प्राप्तीच्या संदर्भात दोन अगदी भिन्न विचारप्रवाह अतिपुरातन कालापासून सुरू असलेले दृष्टीला पडतात. पहिला म्हणजे बाह्य विश्वाच्या शक्तीचं ज्ञान करून घेऊन त्याचा उपयोग करून पूर्णत्व मिळवण्याचा विज्ञानाचा मार्ग होय. यात कितीही यश मिळालं असलं तरी ते अपूर्णच ठरतं. दुसरा मार्ग म्हणजे माणसाच्या आंतरी पूर्णत्व शोधणं. हा अध्यात्मवाद्यांचा मार्ग होय. त्यांच्या मते माणूस स्वरूपतः पूर्णच आहे. सुख, ज्ञान, स्वातंत्र्य, प्रेम, सद्गुण हे सर्व पूर्णतः त्याच्या अंतरीच आहेत. पण त्या आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाचं त्याला विस्मरण पडलं आहे. अनेक प्रकारच्या अपूर्णतेची माणसाची जाणीव ही वस्तुतः त्याची आपल्या मूळ स्वरूपाकडे जाण्याची ओढ आहे. थोर पुरुषांच्या विचाराचं श्रवण, वाचन, मनन घडलं तर स्वतःच्या अपूर्णत्वाची जाणीव होते आणि तो परमार्थाकडे वळण्याची शक्यता असते. सुखाचा शोध, सुखप्राप्ती आणि त्यासाठी दुःख निवृत्ती ही माणसाची अगदी मूलभूत प्रवृत्ती आहे. प्रापंचिक माणसाला असं वाटतं की आपल्या वासना तृप्त झाल्या, इच्छा पूर्ण झाल्या तर आपल्याला सुखसमाधान मिळेल. म्हणून तो आपल्या वासना तृप्त करण्यासाठी सतत खटपट करतो. माणसाला वाटतं प्रपंचात आज सुख नाही, पण उद्या अनुकूल परिस्थिती येईल आणि आपल्या मनासारखं घडेल. मनासारखं घडलं की समाधान मिळेल, याप्रमाणे तो जगाच्या नादी लागतो. बरेच श्रम केल्यावर कदाचित सुख समाधान हातातोंडाशी येतं,
पण काहीतरी घडून तेही होतं. विज्ञान प्रसारामुळे आणि संस्कृती विकासामुळे स्वास्थ्य, सुरक्षितता, जागतिक शांतता यांच्यासाठी एकीकडून मानवतेची धडपड चाललेली दिसून येते, तर दुसरीकडून वैयक्तिक व राष्ट्रीय असुरक्षितता, अन्यायाची तीव्र जाणीव, विशेषतः सत्प्रवृत्तीच्या लोकांवर होणारा अन्याय सहृदय माणसाच्या मनाला हादरा दिल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक कारणांनी हतबल झाल्यामुळे माणसाला नेहमीच प्रश्न पडतो की असं का, असं का? दुःखविरहित नित्यसुख मला नाही, ते मला हवं आहे, ही माणसाची मुख्य प्रेरणा आहे. भोवताली सर्व विनाशी विश्व पसरलेलं आहे. माणूस स्वतःलाही देह तादात्म्यामुळे विनाशी समजतो. विनाशी विश्वातून अविनाशी सुख मिळत नाही. सुखासाठी ज्ञान, स्वातंत्र्य, विशालता, विकास, सामर्थ्य अशा अनेक गोष्टींची आवश्यकता माणसाला असते. त्यांच्या अभावी त्याचं जीवन असंतुष्ट राहतं. नामदेव म्हणतात, सुखते सत्संगती, सुखते नामी प्रीती, सुखते विकृती विषयभोगी. विषयभोगातलं सुख हे विकृती रूप होतं. या उलट सत्संगतीत नामावर प्रेम धरणं म्हणजे सुख होय. अशा प्रकारे सुखाचा शोध घेण्यासाठी माणूस परमार्थाकडे वळू शकतो. नरदेहाचं सार्थक. माणसाचा जन्म सर्व योनींमध्ये म्हणजे 84 लक्ष योनींमध्ये श्रेष्ठ आहे आणि दुर्मिळही आहे. या नरदेहाचं सार्थक करावं या प्रेरणेमधून माणूस भक्तिमार्गाकडे वळतो. समर्थ रामदास दासबोध ग्रंथात नरदेहाचं महत्त्व प्रतिपादन करतात. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. या नरदेहाचेनी लागवेगे, एक लागले भक्ती संगे, एकी परमवीत रागे, गिरीकंदरे सेविली. अशी नरदेह सार्थकतेची उदाहरणं देऊन समर्थ पुढे म्हणतात, नरदेही येऊन सकळ, उद्धारगती पावले केवळ, येथे संशयाचे खूळ खंडोन गेले. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचेने चुके अरिष्ट, यमयातनेचे. अशा प्रकारे नरदेहाचं सार्थक कशात आहे हे समजल्यामुळे स्वोद्धारासाठी माणूस भक्तिमार्गाला लागण्याची शक्यता असते. मृत्यूची जाणीव. प्रत्येक जीवाला मृत्यू असतोच. त्याची जाणीव होऊन किंवा भय वाटून माणूस भक्तिमार्गाला लागण्याची शक्यता असते. समर्थ रामदास दासबोध ग्रंथात म्हणतात, संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणासी उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी, मृत्यू पावती. ऐसे जाणून या जीवे, याचे सार्थकची करावे, जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. परंतु जे आत्मज्ञानी स्वरूपाकार होतात तेवढेच कीर्तिरूपाने उरतात. म्हणून मृत्यूची आठवण ठेवून लोक भक्तिमार्गाला लागू शकतात. आता इतर. माणसाच्या मानसिक, आर्थिक, शारीरिक इत्यादी स्थिती बदलत असतात. त्यानुसार माणूस परमार्थाकडे वळण्याची शक्यता असते. एखाद्या दुःखद घटनेमुळे मन विषण्ण होऊन निराश होतं, तर कधी झालेल्या चुकीचा पश्चात्ताप वाटतो, खंत वाटते, अनुताप वाटतो. म्हणून माणूस भक्तिमार्गाला लागतो. एखादा मनुष्य पूर्व सुकृतामुळे भक्तीकडे वळतो. एखाद्याला गुरु परंपरेने नाम, नाममंत्र, उपदेश इत्यादी प्राप्त होऊ शकतो. करता करता नारायण ही जाणीव झाली तर शरणागत होऊन एखादा माणूस भक्ती करतो. अंगी सद्गुण असतील किंवा संतसंगतीचा लाभ होऊन स्वतःचे दुर्गुण लक्षात आल्यास संतांच्या उपदेशाने माणूस भक्तीला लागतो. जसं वाल्याकोळी नारदांनी केलेल्या उपदेशाने भक्तीला लागला. एखाद्याचं भाग्य उजळल्यावर स्वभाग्याने तो भक्तीला लागतो. तर एखादा माणूस चुकून किंवा सहज एखाद्या दिवशी कथाकीर्तन ऐकतो, त्याला ते आवडलं, पटलं, तर तो वारंवार कथाकीर्तनं ऐकायला जातो. त्याला त्यात गोडी वाटून तो भक्तीला लागतो. सारांशाने असं म्हणता येईल की सृष्टिकर्त्याविषयी माणसाला जिज्ञासा वाटते. या जिज्ञासेतून तो सृष्टिकर्त्या ईश्वराचा शोध घेण्यासाठी ईश्वर सन्मुख होतो. तसंच माणसाला जीवनात पदोपदी स्वतःच्या अपूर्णत्वाची जाणीव होते आणि तो पूर्णत्वाकडे जाण्यासाठी पूर्ण पुरुष जो पुरुषोत्तम भगवंत त्याच्याकडे वळण्याचा प्रयत्न करतो. जगातील विविध सुखे प्राप्त झाली तरी माणूस अतृप्तच राहतो. त्यामुळे त्याला दृश्य जगतात खऱ्या निरामय सुखाचा शोध लागत नाही. म्हणून तो अविनाशी सुख प्राप्त करण्यासाठी शाश्वताकडे म्हणजेच ईश्वराकडे वळतो. अशा प्रकारे माणूस ज्या निमित्ताने भक्त होतो
त्यानिमित्त प्रकारामुळे भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या 4 प्रकारातील कोणत्या तरी एका प्रकारचा भक्त बनतो. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी असे हे 4 प्रकार होत. भक्त जर डोळस असेल तर ईश्वर म्हणजे कोण, त्याची भक्तीची निश्चित संकल्पना कोणती, भक्तीचं स्वरूप कसं असतं, असे विविध विचार त्याच्या मनात येतात. धर्माचं तत्त्वज्ञान या पुस्तकात ज. वा. जोशी यांनी ईश्वर ही संकल्पना पुढील प्रमाणे स्पष्ट केली आहे. ईश्वर, ईश म्हणजे स्वामित्व करणं, नियंत्रण करणं, सत्ता चालवणं किंवा अश म्हणजे व्यापून राहणं या धातूपासून ईश्वर शब्द बनलेला आहे. अखिल विश्वाचा कर्ता, धर्ता, संहर्ता, नियंता, ज्ञान आणि चैतन्याचं परमाधिष्ठान, सर्व व्यापक, सर्वांतर्यामी, देवादिदेव अशी संप्रदाय निरपेक्ष परमप्रभूची कल्पना ईश्वर संज्ञेमध्ये अभिप्रेत दिसते. पूजकाच्या, उपासकाच्या अपेक्षेनुसार, अभिरुचीनुसार या परमेश्वराला विविध नामं, रूपं प्राप्त झालेली दिसतात. नामरूपात्मक विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचे अधिकरण असणारा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी ईश्वर ईश्वरवादी धर्मांनी स्वीकारलेला आढळतो. ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त असा षड्गुण संपन्न भगवान किंवा भगवंत ही ईश्वर कल्पना भक्त, संत यांना प्रेरणादायी ठरलेली दिसते. न्यायी, दयाळू, परम कारुणिक, कृपाळू, भक्तवत्सल परमेश्वराच्या उपासनेने त्यांना मानवी जीवनातलं श्रेष्ठ समाधान आणि शांती प्राप्त झालेली दिसते. यतो वा इमानी भूतानी जायन्ते या औपनिषिक वचनानुसार आणि जन्माद्यस्य यतः या ब्रह्मसूत्रानुसार सगुण परमेश्वर हा सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं कारण मानलेला आढळतो. निराकार परमात्म्याला ईश्वर असं केव्हा संबोधलं जातं याचं स्पष्टीकरण के.व्ही. बेलसरे पुढील प्रमाणे करतात. निराकार परमात्म्याला केवळ असण्यापलीकडे काही प्रयोजन नाही, त्यामुळे त्याच्या संविनिमय शक्तीला म्हणजेच चिन्मय शक्तीला हालचाल करण्याचा प्रसंग येत नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाची शक्ती त्याच्या ठिकाणी शांत आणि स्वस्थ राहते. पण आनंदाचा स्वभाव मात्र तसा नाही. परमात्म्याचा परमानंद सारखा स्फुरण पावतो. त्या स्फुरणामध्ये आनंदाला उमाळा येतो. उमाळा आला की आनंद ओसंडू लागतो. ओसंडणारा आपला आनंद आपणच सेवन करावा या स्फूर्तीमध्ये परमात्म्याला मी परमात्मा आहे हे दिव्य भान येतं. स्वतःचं भान असलेल्या परमात्म्याला ईश्वर म्हणतात. परमात्मा आणि ईश्वर यांच्यामध्ये स्वरूपाच्या दृष्टीने यत्किंचितही भेद नाही. पण ईश्वर स्वरूप धारण केल्यावर परमात्म्याला आपण सर्वांग परिपूर्ण आहोत याची जाणीव झाली. म्हणून ईश्वराचं वर्णन करताना मानवबुद्धीने निर्माण केलेल्या सर्व संकल्पना ईश्वराच्या ठिकाणी पूर्णपणाने वास करतात असं सांगता येतं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.